नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे. आज तसा विशेष होती. आज हिंदू धर्म पंचांगाप्रमाणे रंगपंचमी आहे. त्याचबरोबर जागतिक महिला दिन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील आबाल वृद्धांना आवडणाऱ्या क्रिकेट खेळातील T20 आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यान होणार आहे. अशी आजच्या दिनाची खास होईल. तर समस्त धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना काल तुळजापूरचे नेते अनेक दिवसापासून राजकारणात असलेले माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी त्यांची कन्या जी की मंगरूळ जीप गटातून विजयी झालेली आहे त्या रोचकरी माडजे यांच्यासह त्यांनी परंडाभूम वाशीचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांची सदिच्छा भेट घेतली आहे. आणि त्याचे जे काल दुपारनंतर फोटो व्हायरल झाले त्यामुळे जिल्ह्यात एक नवी चर्चा सुरू झाली आहे की जिल्ह्यातील राजकीय पक्ष, राजकारणी आणि राजकारणाची जाण असणारी मंडळी यांनी येत्या 13 मार्चला सोचा कूच आणि होगा कूच असं होईल की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण पण आहे ते परवा पार पडलेल्या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं उमरगा आणि लोहारा या 2 तालुक्यात भाजपची सभापती निवडणुकीत साथ घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या एकूण मनातच काय आहे, महायुती म्हणून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करायचं आहे की आपल्याच पक्षाची महिला जिल्हा परिषद अध्यक्षा 13 मार्चला होईल असं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पालकमंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख असलेले माजी आमदार राजन साळवी आदीच्या मनात आहे की काय असं वाटण्याइतपत त्याला म्हणजे पुष्टी मिळत आहे. मग यासाठी त्यांचं काय फॉर्म्युला असेल यासाठी त्यांचा काय फॉर्म्युला असेल याकडेही अनेकांचं लक्ष लागून राहणार असणार आहे. तर एकूण परिस्थिती पाहता शिवसेनेचे 15, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6 असे 21 आणि काही अपक्ष असं बलाबल जमा करत बाहेरून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवून ते घेतील असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे. आणि मग असं जर घडलं तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हा ज्या कोणत्या महिलेला
अध्यक्षपदाची उमेदवारी देईल ती महिला अध्यक्ष म्हणून निवडली जाईल हे निश्चित. मात्र असं काही घडणार नाही असं भाजपच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार आमचे 19 सदस्य राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6 सदस्य असे आम्ही 25 जण आणि आमच्यासोबत येणारे चारही अपक्ष असं आमचं 29 ठाम हे बलाबल आहे. आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष पण आम्हालाच पाठिंबा देईल असं त्यांचं म्हणणं असल्यामुळं अर्चना राणा जगजितसिंह पाटील याच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होतील असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे. पण एकंदरीत पाहता माजी मंत्री परंड्याचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे फार महत्त्वाकांक्षी नेते आहेत. त्यांनी ते भूम पंचायत समितीच्या निवडणुकीत दाखवून पण दिलं. कारण तिथं त्यांचे फक्त 5च सदस्य होते आणि सभापती होण्यासाठी 6 जणांची आवश्यकता होती. त्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवताना राष्ट्रवादी अजित पवार आणि वंचित आघाडीची एकत्रित त्यांनी निवडणूक लढवली आणि वंचित महाविकास आघाडीच्या रणबागुल पंचायत समिती सदस्य झाल्या होत्या. पण त्यांनी पदासाठी किंवा इतर काही कारणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची म्हणजेच राहुल महारुद्र मोटे यांची साथ सोडली आणि तानाजी सावंत यांना साथ दिली आणि त्यामुळंच भूमच्या पंचायत समिती सभापतीपदी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पूजा ढगे ह्या सभापती झाल्या. यामुळंच जर डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपल्या पक्षाचे सर्व एकनाथ शिंदे पालकमंत्री संपर्क प्रमुख यांना आपण कुठल्याही कसा शिवसेनेचा अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणतो त्याचं गणित ठोकताळा मांडला आणि तो पटवून दिला तर मग इथं धाराशिवला सोचा कुछ था हो रहा होगा कुछ हे चित्र 13 मार्च 2026 रोजी दिसून येणार आहे. आज अहमदाबाद येथील देशातल्या सर्वात मोठ्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर T20 वर्ल्ड कपचा न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील अंतिम सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या स्पर्धा सुरू झाल्यापासून अंतिम सामन्यापर्यंत भारत आणि न्यूझीलंड हे एकदाच पराभूत झालेले संघ आहेत आणि दोन्ही संघाला दक्षिण आफ्रिकेनंच पराभूत केलेलं आहे. ही एक साधर्म्य आहे. आज सूर्यकुमार यादव याचा संघ उपांत्य सामन्यात इंग्लंडला जसं नामोहरम केलं तोच कित्ता आजही गिरवला जाणार का याकडं भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. आणि त्यामुळं संध्याकाळी अनेक जण सर्व कार्यक्रम सोडून आपल्या दूरचित्रवाहिनीसमोर बसून सामन्याचा आस्वाद घेतील तर अनेक जण स्टेडियम असतील. खास महाराष्ट्रातून हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी मुंबई पुणे येथून अहमदाबादसाठी काल खास रेल्वे सोडण्यात आलेल्या होत्या. बघूया आता या सामन्याचं
निश्चित असं उत्तर काय येईल ते संध्याकाळी 10च्या दरम्यान म्हणजे दिसतंय. आज जागतिक महिला दिन असून देशभर महिला दिनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात पण अनेक ठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम होणार असून अनेक यशस्वी महिलांचे सत्कार पण होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर एकंदरीत आजचा हा दिवस असा रंगारंग असणार आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.